तर कुणाकुणाला आवडतो सांबार वडा मला कमेंट करून नक्की सांगा। मला तर खूप आवडतो बाबा। तर मी आज सकाळी बनवत आहे नाश्त्यामध्ये सांबार वडा। तर उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली, सकाळीच भिजत ठेवली होती, त्यानंतर मग छान अशी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आणि त्यानंतर रात्रभर अशी झाकून ठेवली आणि डाळ अशी छान अशी फुललेली आहे। त्यानंतर हिरवी मिरची कांदे छान बारीक कट करून घेतले, त्यानंतर यामध्ये टाकलं थोडंसं चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि मिरच्या टाकलेल्या आहे, त्यामुळे तिखट टाकले नाही आणि त्यानंतर मस्त असं छान असं फेटून घेतलं। फेटताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आणि हातानेच फेटायचं, म्हणजे हाताच्या गरमीने जे आहे ना मिश्रण छान असं फुलतं। यामध्ये मी बेकिंग सोडा वगैरे अजिबात टाकलेला नाही आहे, तरीसुद्धा आपला वडा जो आहे एकदम छान असा मस्त टम्म फुगणार आहे केकसारखा। तुम्ही बघू शकता, हे बघा तेल छान असं गरम केलेलं आहे पॅनमध्ये आणि मी हे बनवत आहे वडे इंडक्शनवर, कारण माझा गॅस आहे संपलेला। आणि गॅस जरी असला ना तरी मी आजकाल ना जास्तीत जास्त इंडक्शनचाच वापर करते, कारण खूप इझी वाटतं आणि गॅसची सुद्धा बचत होते आणि बिलसुद्धा खूप अजिबात जास्त येत नाही। तर तुम्हाला परचेस करायचं असेल ना तर टॅग लावलेला आहे, तुम्ही करू शकता। हे बघा मी वडे मस्त असे छान असे टम्म फुगवले आहेत म्हणजे ते आपोआप फुगले आहेत। हे बघा मस्त असे टम्म फुगलेले आहेत, तळून घेतले सर्व वडे, हे बघा। आणि त्यानंतर सांबारसुद्धा इकडे रेडी झालेला आहे। तर गरमागरम वड्यावर आपण टाकूया गरमागरम सांबार। तर इकडे माझा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्हाला आवडला का हा नाश्ता मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा मस्त आपले टम्म फुगलेले आहेत, बिना बेकिंग सोडा इनो वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे मी यामध्ये। आणि यामध्ये गरमागरम सांबार टाकत आहे मी आणि मस्त नाश्ता इथे तयार झालेला आहे। कुणाकुणाला आवडला हा नाश्ता कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा। बाय बाय। तर भेटूया पुढील शॉर्ट्समध्ये, तेव्हापर्यंत स्वस्त राहा। बाय बाय।